नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा। महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध अडचणींसंदर्भात एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी प्रामुख्याने उपस्थित होते। बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं, बैठकीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हमीभाव, निर्यात आणि साखर कारखान्यांच्या अडचणींवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली आहे। कांद्याच्या संदर्भातही विशेषतः आमच्या ज्या मुख्य मागण्या होत्या की आता जी नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदी सुरू केली आहे ही बाजारामध्ये झाली पाहिजे, ती व्यापाऱ्याकडनं नाही तर ती शेतकऱ्याकडनं केली पाहिजे, त्याला मान्यता मिळालेली आहे। कांदा साठवणूक असेल किंवा इतर गोष्टींच्या संदर्भात ज्या काही मागण्या करण्यात आल्या त्या मागण्या त्यांनी मान्य केल्या। कांद्याला स्थिर भाव मिळाला पाहिजे यासाठी सकारात्मक निर्णय आज अमित भाईंनी घेतलेले आहेत। त्याचबरोबर साखरेच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी इथेनॉलचा जो कोटा आहे तो कमी झालेला आहे आणि पूर्वीप्रमाणे इथेनॉलचा कोटा वाढवण्यावर देखील सकारात्मक निर्णय घेतला आहे। नक्कीच महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगाला अतिशय म्हणजे दिलासा देणारी ही घटना आज घडलेली आहे। आम्ही अत्यंत समाधानी आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याच्या जलसंपदा विभाग आणि जलजीवन मिशनची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीत राज्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प, पाणी टंचाई निवारण आणि प्रत्येक घरापर्यंत नळानं शुद्ध पाणी पोहोचवण्याच्या योजनांवर सविस्तर चर्चा झाली। बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, केंद्राच्या सहकार्यानं राज्यातील जलप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे। तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर करून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना अधिक गतीनं राबवल्या जातील असं आश्वासन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिलं। जवळपास 6,800 कोटी रुपये हे आता केंद्र सरकार या योजना पूर्ण करण्याकरता आपल्याला देत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या योजना कंप्लीट होतील। नागपूर महानगरपालिकेच्या भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील देशातील पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून करण्यात आली। या अत्याधुनिक प्रकल्पामुळे सुमारे 1200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन प्रतिदिन 28 टन गॅसची निर्मिती होणार आहे। कचऱ्यापासून बायोगॅस, कंपोस्ट खत आणि पॉवर प्लेट्स निर्माण करणारा हा प्रकल्प संपूर्ण देशात पर्यावरणासाठी एक आदर्श ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला। या पाहणी दौऱ्यादरम्यान नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, महापौर नीता ठाकरे आणि उपमहापौर लीना हाथीबेड यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मुंबईतील BKC इथं आयोजित मुंबई टेक वीक 2026चं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं। याप्रसंगी बोलताना त्यांनी मुंबईची आर्थिक ताकद आणि मजबूत स्टार्टअप परिसंस्थेच्या बळावर महाराष्ट्र जगात AI क्षेत्राचं नेतृत्व करेल असा ठाम विश्वास व्यक्त केला। राज्य शासनानं 10,000 कोटी रुपयांची AI गुंतवणूक, 1.5 लाख रोजगार निर्मिती आणि 6 सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून नवउद्योजकांसाठी 2000 GPU सह कम्प्यूट ॲज अ सर्व्हिस सुविधा उपलब्ध करून दिली जाते। गुन्हे तपासण्यासाठी क्राईम OS आणि शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप अशा शासकीय विभागांमधील AIच्या प्रभावी वापराचा त्यांनी विशेष उल्लेख केला। मुंबईतील मुंबई टेक वीक 2026 या भव्य तंत्रज्ञान परिषदेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या AI पॉवर डिजिटल अप्रुव्हल ट्विन या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं। या अत्याधुनिक AI आधारित प्रणालीमुळे मुंबईतील बांधकाम मंजुरी प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि सुलभ होणार आहे। भविष्यात सज्ज प्रशासनाची सांगड घालत मुंबई महानगरपालिका अधिक स्मार्ट, वेगवान आणि कार्यक्षम शहरी प्रशासन व्यवस्थेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकतेय। या महत्त्वपूर्ण सोहळ्याला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित उद्योजक, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या। पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात। धन्यवाद।